नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खिद्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये सेट नेट परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा संशोधन अभियोगिता संबंधी बहुपर्यायी 50 प्रश्न व त्याची उत्तरे बघणार आहोत. मित्र हो, चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या नवनाथ खिद्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर पहिला प्रश्न पाहू. संशोधनात नमुना निवड का केली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे डी. मोठ्या संख्येचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नमुना निवड केली जाते. यानंतरचा प्रश्न आहे द्वितीयक माहिती गोळा करण्याचं साधन कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी. पुस्तके व अहवाल हे द्वितीय माहिती गोळा करण्याचे महत्त्वाचे साधन म्हटले जाते. यानंतरचा प्रश्न आहे सांख्यिकी सॉफ्टवेअरचे एक उदाहरण कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी. SPSS हे एक सांख्यिकी सॉफ्टवेअर म्हणून ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे संशोधनात पूर्वग्रह म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे ब. पूर्वनिर्धारित मत. एखाद्या घटनेविषयी पूर्वनिर्धारित मत म्हणजेच त्या घटनेविषयी त्या व्यक्तीचे पूर्वग्रह होय. यानंतरचा प्रश्न आहे केस स्टडीचा उद्देश काय असतो? तर याचं योग्य उत्तर आहे ब. एका विशिष्ट घटनेची सखोल अभ्यास करणे म्हणजेच केस स्टडी होय. यानंतरचा प्रश्न आहे कोणता डेटा प्रकार निरीक्षणाद्वारे मिळतो? तर याचं योग्य उत्तर आहे अ. प्राथमिक डेटा हा निरीक्षणाद्वारे मिळविला जातो. यानंतरचा प्रश्न आहे संशोधनात संदर्भ का असा असतो? तर याचं उत्तर आहे ब. इतर संशोधनाची माहिती देण्यासाठी संशोधनामध्ये संदर्भ असणे आवश्यक असते. यानंतरचा प्रश्न आहे संशोधनाच्या निष्कर्षाचे सादरीकरण कोणत्या प्रकारे करता येईल? तर याचं उत्तर आहे डी. वरील सर्व प्रकारे. म्हणजेच लेख, सादरीकरण व अहवाल यांच्या आधारे निष्कर्षाचे सादरीकरण करता येत असते. यानंतरचा प्रश्न आहे नैतिक संमती म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे सी. सहभागी व्यक्तीची पूर्वसहमती असणे म्हणजेच नैतिक सहमती होय. यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या टप्प्यावर परिकल्पनेची चाचणी होते? तर याचं योग्य उत्तर आहे डी. प्रयोग. यानंतरचा प्रश्न आहे संशोधन प्रकार त्रिकोणी म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे ड. 3 पद्धतीचा वापर केला जातो म्हणून संशोधन प्रकाराला त्रिकोणीय असे म्हटले जाते. यानंतरचा प्रश्न आहे गुणात्मक संशोधनाचा एक भाग कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी. प्रशिक्षण होय. यानंतरचा प्रश्न आहे संशोधन समस्या म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे ब. अभ्यासण्यासाठी निवडलेली बाब किंवा अभ्यासण्यासाठी निवडलेले प्रश्न म्हणजेच संशोधन समस्या होय. यानंतरचा प्रश्न आहे संशोधनात प्रेरणा कशासाठी आवश्यक असते? तर याचं योग्य उत्तर आहे ब. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संशोधनामध्ये प्रेरणा घेणं आवश्यक असते. यानंतरचा प्रश्न आहे कोणती पद्धत गुणात्मक संशोधनासाठी उपयुक्त ठरत नाही? तर याचं योग्य उत्तर आहे सी. सांख्यिकी विश्लेषणामध्ये गुणात्मक संशोधन पद्धती उपयोगी ठरत नाहीये. यानंतरचा प्रश्न आहे संशोधन अहवालाचा शेवटचा भाग कोणता असतो?
तर याचं योग्य उत्तर आहे सी निष्कर्ष. संशोधन अहवालाच्या सगळ्यात शेवटी निष्कर्ष दिले जातात. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता संशोधन पद्धतीचा भाग नाही आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ड. जाहिरात हा संशोधन पद्धतीचा भाग नसतो. यानंतरचा प्रश्न आहे संशोधन प्रक्रिया कोणत्या स्वरूपाची असते. तर याचं योग्य उत्तर आहे ब. संशोधन प्रक्रिया ही चक्राकार स्वरूपाची असते. यानंतरचा प्रश्न आहे कोणती पद्धत आकडेमोडीवर आधारित असते. तर याचं योग्य उत्तर आहे सी. संशोधनात्मक पद्धती ही आकडेमोडीवर आधारित असलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे डेटा टॅब्युलेशन म्हणजे काय. तर याचं योग्य उत्तर आहे सी. माहिती तक्त्याद्वारे मांडणे म्हणजेच डेटा टॅब्युलेशन करणे होय. यानंतरचा प्रश्न आहे संशोधनात स्पष्टीकरणात्मक दृष्टिकोन कशासाठी वापरला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे सी. कारण आणि परिणाम समजण्यासाठी संशोधनामध्ये स्पष्टीकरणात्मक दृष्टिकोनाचा वापर केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे संशोधनात फील्डवर्क म्हणजे काय. तर याचं योग्य उत्तर आहे सी. प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन माहिती संकलन करणे म्हणजेच फील्डवर्क होय. यानंतरचा प्रश्न आहे संशोधनातील चौकट म्हणजे काय. तर याचं योग्य उत्तर आहे सी. संकल्पनाची रूपरेषा ठरवणे म्हणजे संशोधनाची चौकट ठरवणे होय. यानंतरचा प्रश्न आहे कोणती माहिती प्रयोगा अगोदर गोळा केली जाते. तर याचं योग्य उत्तर आहे ब. द्वितीय माहिती ही प्रयोगाच्या अगोदर गोळा केली जाते. यानंतरचा प्रश्न आहे संशोधन अहवालात संदर्भ कोणत्या शैलीत दिले जातात. तर याचं योग्य उत्तर आहे सी. वैज्ञानिक पद्धतीच्या किंवा वैज्ञानिक शैलीमध्ये संदर्भ दिले जातात. यानंतरचा प्रश्न आहे संख्यात्मक संशोधनात मुख्यतः कोणते पद्धती वापरली जाते. तर याचं योग्य उत्तर आहे ब. गणितीय विश्लेषण ही पद्धती संख्यात्मक विश्लेषणामध्ये वापरली जाते. यानंतरचा प्रश्न आहे संशोधन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कोणता टप्पा येतो. तर याचं योग्य उत्तर आहे ब. निष्कर्ष लिखाण करणे हे टप्पा येतो. यानंतरचा प्रश्न आहे कोणती नमुना निवड पद्धती यादृच्छिक नसते. तर याचं योग्य उत्तर आहे डी. हेतुपूर्ण निवड करणे ही यादृच्छिक निवड पद्धती नसते. यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या प्रकारच्या संशोधनात कथात्मक विश्लेषण वापरले जाते. तर याचं योग्य उत्तर आहे गुणात्मक संशोधनामध्ये कथात्मक विश्लेषणाचा वापर केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे वैज्ञानिक संशोधनामध्ये मुख्यतः कोणती तत्त्वे पाळली जातात. तर याचं योग्य उत्तर आहे अ. नैतिकता ही वैज्ञानिक संशोधनामध्ये सर्वात मुख्यत्व करून पाळली जाते. यानंतरचा प्रश्न आहे कोणता शोध डेटा संकलनासाठी नोट्स वापरतो. तर याचं योग्य उत्तर आहे ब. फील्ड वर्कवर गेल्यानंतर आपण निरीक्षणाच्या आधारे नोट्स तयार करत असतो. यानंतरचा प्रश्न आहे संशोधन समस्या निश्चित करताना काय करणे आवश्यक असते. तर याचं योग्य उत्तर आहे ब. साहित्याचा अभ्यास करणे. हे संशोधन समस्या निश्चित झाल्यानंतर संबंधित संशोधन साहित्याचा अभ्यास केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे कोणता घटक नैतिक संशोधनाचे उदाहरण आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सी. गोपनीयतेचे पालन करणे हे नैतिक संशोधनाचे एक उदाहरण होय. यानंतरचा प्रश्न आहे
कार्यप्रणाली म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे शी. संशोधनात वापरलेल्या पद्धतीची योजना म्हणजेच संशोधनाची कार्यप्रणाली होय. यानंतरचा प्रश्न आहे, गुणात्मक संशोधनात मुलाखत कशासाठी वापरली जाते? तर याचं उत्तर आहे ब. पद्धत तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी गुणात्मक संशोधनामध्ये मुलाखत या तंत्राचा वापर केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, कोणती नमुना निवड प्रणाली सर्वसामान्यपणे संख्यात्मक संशोधनामध्ये वापरली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे सी. यादृच्छिक नमुना निवड ही सर्वसामान्य संख्यात्मक माहिती गोळा करण्यासाठी वापरली जाते. यानंतरचा प्रश्न आहे, उपपत्ती पद्धतीत कोणत्या प्रकारचा विचार केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे ब. सामान्य ते विशिष्टाकडे जाणे म्हणजेच या उपपत्तीचा उपयोग केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, संशोधन अहवालात परिशिष्टामध्ये काय दिले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे सी. परिशिष्टामध्ये पूरक माहिती, संशोधनाला आवश्यक असणारी पूरक माहिती ही परिशिष्टामध्ये दिल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे, तुलनात्मक संशोधन कोणत्या गोष्टीसाठी उपयुक्त ठरते? तर याचं योग्य उत्तर आहे सी. दोन किंवा अधिक घटनाची तुलना करण्यासाठी तुलनात्मक संशोधन पद्धतीचा उपयोग केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, संशोधनाच्या कोणत्या प्रकारात प्रयोग व निरीक्षण वापरले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे सी. प्रयोगात्मक पद्धतीमध्ये प्रयोग व निरीक्षण या तंत्राचा वापर केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, सतत मापन म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे ब. वेळोवेळी मापन करणे किंवा काळानुसार त्या सतत मापन करणे म्हणजेच सतत मापन करणे होय. यानंतरचा प्रश्न आहे, परिकल्पना संशोधनात कोणत्या टप्प्यावर वापरली जाते? तर याचं उत्तर आहे ब. समस्या निश्चित केल्यानंतर परिकल्पना तयार केली जाते, त्यालाच आपण गृहीत कृत्ये असेही म्हटले जाते. यानंतरचा प्रश्न आहे, संशोधन प्रस्तावाचे मुख्य घटक कोणते असतात? तर याचं योग्य उत्तर आहे अ. प्रस्तावना, साहित्य, सर्वेक्षण, उद्दिष्टे आणि पद्धती हे संशोधन प्रस्तावनेमधले मुख्य घटक आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, गोपनीयता संशोधनात का आवश्यक असते? तर याचं योग्य उत्तर आहे सी. सहभागींचा विश्वास संपादन करण्यासाठी संशोधनामध्ये गोपनीयता राखणे अत्यंत आवश्यक असते. यानंतरचा प्रश्न आहे, सांख्यिकी परीक्षण का वापरले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ब. निष्कर्ष अचूकपणे किंवा निष्कर्ष बरोबर काढण्यासाठी संशोधनामध्ये सांख्यिकी परीक्षण करणे अत्यंत आवश्यक असते. यानंतरचा प्रश्न आहे, कोणती पद्धत मिश्र संशोधन प्रकारामध्ये येते? तर यामध्ये सी. गुणात्मक आणि संख्यात्मक या दोन्ही पद्धतीचा वापर मिश्र संशोधन प्रकारामध्ये केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता संशोधन प्रकार नाही? तर याचं योग्य उत्तर आहे ड. तर्कशास्त्र हा संशोधनाचा प्रकार नाही, तर मूलभूत अनुप्रयुक्त व प्रयोगात्मक पद्धती हे संशोधनाचे प्रकार आहेत आणि तर्कशास्त्रीय पद्धती हा संशोधनाचा प्रकार नाही. यानंतरचा प्रश्न आहे, संशोधन अहवालात तक्ते कोणत्या उद्देशासाठी वापरले जातात? तर याचं योग्य उत्तर आहे ब. विश्लेषण सोपे करण्यासाठी संशोधन अहवालामध्ये तक्ते तयार केले जातात. यानंतरचा प्रश्न आहे, संशोधन प्रक्रियेत अंतिम टप्पा कोणता?
तर याचं योग्य उत्तर आहे सी. निष्कर्ष आणि शिफारसी हे संशोधन अहवालाचा अंतिम टप्पा किंवा शेवटचा टप्पा असतो. यानंतरचा प्रश्न आहे संशोधन म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ब. ज्ञान मिळवण्यासाठी पद्धतशीर केलेलं माहिती म्हणजेच संशोधन होय.